नमस्कार मंडळी. तर चिनू तिथं बसेल होता आणि चिटू आहे ना तिच्यावर धावून गेला. चिनू काय बाहेर येतच नव्हती, मग तिथं बसेल होती. म्हटलं बसू द्या. त्या तिच्यावर धावून गेला म्हणून मी तिला घेतली. म्हटलं हा देईल तिला नख बीक लावून आणि त्यांच्या मस्त्या हुसत्या जर झालं तर मग आवरणार नाही, म्हणून चिनूला मी मांडीवर घेतली. आणि मॅडमला मी मांडीवर घेतल्यानंतर तरी मॅडमचा सुरबुडा काय चिट्यासंग मस्त्या करायचा. ती मांडीवरून उतरायचा प्रयत्न करत होती. तिच्यावर मी चिडले आणि गप्प बैस म्हणले. तर आता बघा कशी भामट्यावानी बसली. हा भामटं कोल्ह. चिटूची गंमत बघती. भामटं कोल्हा तुला मारत होता ना चिटू. हा चिटू मारत होता ना तुला, तरी त्याच्याकडे जायचा सुरबुडा नकटूचा. हा जायचे नाही तो तुला मारल. त्या बापरे बापरे. हा जाऊ नको बेटा, तुला मारल ना. मारतो ना तो तुला. चिटू मारतो ना तुला. मग तुला कशाला जायचंय त्याच्याकडं. हा त्याच्यावर अशी धावते. तो जर त्याने जर हिचं नाव घेतलं ना, अशी उभी राहते ना, अशी धावते. दोघे हात असे करते आणि अशी धावते. हे नकटं बेकार नकटं आहे आमचं. भामतं कोल. बाहेर आवाज येतोय चिव चिव म्याव माऊ. बाहेर आवाज येतोय पक्ष्यांचा. पक्षी दिसतंय तिला. हां जायचे पक्ष्यांकडं. काय का नट्टू. हे नट्टूला पक्ष्यांकडं जायचं का तुला. काय चिट्टूकडं जायचं. मांडी येऊ नको म्हणती, मला खाली सोड. नाही खाली नाही. चिट्टूला बाहेर काढल्यावर खाली तुला समजला का. हा बाहेर जायचा लय सुरबुडा. हा त्याने जर तुला नख लावलं मग काय करायचं. कुठं जायचं आम्ही चिनू शोधायला. हे नकटं चिनुडं कुठं शोधायचं. हे नकटं हा हे नकटं बाल कुठं शोधायचं. जायचं नाही. आता आम्ही चिनूला आहे ना ऑनलाईन पिंजरा मागवलाय. तर बघू आता तो पिंजरा आणल्यानंतर त्या पिंजऱ्यात राहते का नाही. तिला तर भरपूर घरं करून झाले आहे. आता शेवटचा राहिला आहे पिंजरा. है ना. पिंजरा राहिला आहे आता. नकटूला माझ्या पिंजऱ्यात ठेवायचं. तिला बॅस्केटमध्ये पण आम्ही ठेवायचो आणि बॅस्केट अशी पॅक करून घ्यायचो ती निघू नये म्हणून. एक दिवस काय झालं, तिला बॅस्केटमध्ये ठेवली आणि पॅक दोरीनं बांधून घेतली ते झाकण उघडू नये म्हणून. तरी पण तिनं काय केलं, रात्रीचा टाईम होता आणि तिनं काय केलं, बॅस्केटमधून ते झाकण उघडून उडी मारली. आता आम्ही आमच्या कामात होतो. म्हटलं आता तिला बाहेर कसं थोडीशी हवा वगैरे लागल आणि या बाकीच्या मांजरी खाली खेळत असतात, मग त्यांची गंमत बघल. तर उडी मारून बरं झालं त्या मांजरी त्यावेळेस नव्हत्या आणि उडी मारून ती झाडाखाली केव्हा उडी मारली केव्हा नाही. आणि अचानक अंधार होता बाहेर आणि अचानक अगं नकटू जाऊ नको ग. नकटू तू माझी नकटू पण नको काढू तो. बाबा चिटू मारल ना, गप ना. हा आणि झाडाखाली बरं झालं त्या झाडाखाली गेली ती. बापरे आम्ही इकडं शोध तिकडं शोध. म्हटलं चिनू बाबा कुठं गेला आमचा चिनू बाबा. नागता चिनू कुठं गेला म्हटलं. सगळे घाबरून गेलो. सगळे जेवता आम्ही जेवण करत होतो. अक्षरशः जेवता तो घास खाली टाकला आणि पळत आलो. चिनू कुठं गेली. मग शोधत बसलो ना, अचानक ती सफेद झाडाखाली दिसली. मग बघितलं, म्हटलं कागद आहे का चिनू आहे. तर बघितलं तर चिनू होती. म्हटलं बापरे बरं झालं, देवाची कृपा, चिनू बाबाच निघला. नाहीतर कुतू नाहीतर मांजरीनं शरीर माझ्या चिनूचे हाल केले असतो. या नकट्या चिनूचे. हा
अरे म्हणजे शोना आहे बाबा, शोना बाबा. म्हणजे छोना बाबा रे बाबा, बाबाला खाली जायचं रे बो. या नक्की बाबाला खाली जायचं रे बो. अच्छा खाली नाही जायचं ना बाबा. मांडी येऊन नकोच म्हणती. अरे बापरे, अरे असं नको करू ना शोना बाबा. तुला मी सोडणार आहे का? हा, चिट्याकडे जायचे, चिट्याकडं. या नकट्याला चिट्याकडे जायचंय. अरे मोठ्या करायच्या, अरे मोठ्या अशा मोठ्या नागाटे नकलं माझ्या. ओ नकटू जाऊ नको ग, नकटू आज करू नको र, मारन ना चिटू तुला. मग इंजेक्शन घ्यायला जायचं का दवाखान्यात? तिथं बी नको म्हणती दवाखान्यात. हा, मग गपचिप नाही बसता येत का तुला? नकटावाडा आगाव तर लय आणि दिसल कटट दिटतो. हा, दिसाल का तर दिसत नकटो, भामटा नकटो. काय त्या चिटे जावा भामट कोल. नाही नाही म्हणते तरी ऐकायचा पत्ता नाही त्याचा नकट्याचा. ऐकू नाही येत का तुला? हा, सटकाव का? तेव्हा नकटोय, नकटोय, अच्छा नकटं माझं नकटं. जेव नको बाळा, शाना बाळा, आणि तू माझं छान बाळा माझं नकटं.